तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अजिंठा लेणीला आम्ही जेव्हा पोचलो तर पहिल्या गुहेपासून इथे सुरुवात केली होती बघायला. तर इथे आम्ही पुस्तक घेतलं होतं अशा प्रकारे. तर त्यामध्ये सगळी माहिती होती. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं बाळ किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आम्ही जात होतो इथे पहिल्या गुफेमध्ये. तर आम्ही इथे पुस्तक घेतलेलं आहे जे तिथे म्हणजे आपल्याला उपयोगात पडतं की काय आहे कसं आहे म्हणून. तर इथे लेण्यांमध्ये भिंती आणि छतावर चितारलेल्या सुंदर चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग, बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण केलेले आढळते. तर हयूक पॉईंट जॉन स्मिथ जो इंग्रज अधिकारी होता त्याला जिथे उभा होता त्याला तिथून लेणी प्रथम दृष्टीस पडली. तर इथे ते ठिकाण आहे, समोर जी छत्री दिसते वरच्या डोंगरावर, तर तिथून ते ठिकाण दिसते. ते नालाकार पहाडाच्या कुशीत दडलेली लेणी आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर याचा भव्य देखावा उंचीवरून त्याला दिसला. आणि मग तेव्हा आपल्या लेणीचा शोध लागला म्हणजे तो शोध लागलेलाच होता आधीपासून, पण तेव्हापासून लेणी थोडी म्हणजे खूप जंगलात होती त्यामुळे ती उघडकीस आली. तर लेण्यांसाठी अविरत 4 दशकं म्हणजे उत्खनन केल्यानंतर अपेक्षित उद्दिष्ट पूर्णत्वात आले. तर येथील लेण्यांमध्ये 1 नंबरच्या लेणीमध्ये 20 खांबावर आधारित एक दालन आहे. खांबावर फारच सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. तर खरंच सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. चित्रात कथा दर्शवलं आहे महात्मा बुद्धांच्या पुनर्जन्मावर आधारित. तर ते पहिले चित्र खूप छान दिसत असतील, आता तर एवढे थोडे पुसट झाले त्यामुळे दिसत नाही. एका दरबाराचे दृश्य दाखवण्यात आलेले आहे इथे. त्यात विदेशी महत्त्वाकांक्षी लोक राजांना नगरांना भेट देत त्याचं इथे वर्णन केलं आहे. 2 नंबरच्या लेणीमध्ये डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा आहे, ती दर्शवण्यात आली आहे. बुद्धांची माता राजांना सांगत आहे बुद्धांचा जन्म, बुद्धांची माता पिता त्यावर प्रेम करताना ते चित्रित करण्यात आलं आहे. डाव्या बाजूच्या खोलीस बुद्धांची मूर्ती आहे, छतावर हंस पक्ष्यांचा थवा दर्शवण्यात आला आहे. तर सुंदर अशा गुफा आहे त्यामध्ये. आणि 3 नंबरची गुफा आहे ती अपूर्ण आहे, त्यामध्ये छोट्या छोट्या खोल्या आहे जिथे आतमध्ये आम्ही गेलो होतो. आणि 4 नंबरची सगळ्यात मोठी लेणी आहे, त्यात 28 खांब आणि दारावर द्वारपालाची जोडी आहे. आतमध्ये पूजास्थळी बुद्धांची प्रचंड अशी मूर्ती मोठी. 5 नंबरची लेणी ही अपूर्ण असून यामध्येही बुद्धांच्या आकृत्या आहे. 6 नंबरची लेणी 2 मजली आहे. सभाकक्षात बुद्धांची पद्मासनात मूर्ती आहे आणि दुसऱ्या मजल्यावर सभाभवनात खांब आहेत. तर इथेही आम्ही गेलो होतो. वर प्रवेशद्वारावर मगरी आणि फुलांचे अर्धगोलाकार आर्च बनवलेले आहे. 7 नंबरच्या लेणीमध्ये पूजास्थान आणि आसनस्थ अशी बुद्धांची मूर्ती, मागील भिंतीवर प्रभामंडळ कोरण्यात आले. तर 8 नंबरची लेणीत काही नाही, या ठिकाणी पर्यटन विभागाने विद्युतगृह स्थापन केलं आहे, म्हणजे जी विजेची वीज इथे पुरवल्या जाते ते तिथे स्थापन केलेलं आहे. 9 नंबरच्या लेणीमध्ये मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळाकार स्तूप आहे, त्यावर अस्पष्ट दिसणारे चित्रावशेष, बुद्धांच्या विविध रूपातील भावमुद्रांचे दर्शन. कारण खूप अस्पष्ट झालेले आहे आता चित्र, कारण खूप वर्षापूर्वीचे म्हटल्यावर आपण समजू शकतो की किती त्याला ऊन वारा पाऊस सहन करावा लागला आणि अखंड दगडाच्या ह्याच्यामध्ये. तर बुद्धांची मूर्ती पाहून खूप शांतता वाटते मनाला. 10 नंबरची लेणी जी आहे ती हिनयाने मंदिर आहे, ज्यात जवळपास 40 खांब आहे. त्यावर कोरीव काम केलेले आहे आणि पाली भाषेमध्ये ब्रह्मलिपीमध्ये लेख कोरलेले आहे त्यावर. आणि इथे वरच्या मजल्यावर पण जायला जागा आहे. लेणीचा सभामंडप मोठा आहे आणि आतील भाग बुद्धांची मूर्ती आकृती कोरलेली आहे. तर सुंदर असं अजिंठा लेणी बघण्यासारखं म्हणजे आणि इथे पावसाळ्यात जर गेलं तर खूपच अजून मजा आहे, कारण निसर्गाची आपल्याला जी ओढ असते ती पावसाळ्यामध्ये किंवा दिवाळीपर्यंत इथे आपण अनुभवू शकतो, कारण सगळीकडे हिरवळ, थोडंफार पाणी असतं, धबधबे वाहत असतात. तर विदेशी पर्यटक इथे खूप आलेले होते. आता ही जी गुफा आहे 9 नंबरची,
9 नंबरच्या गुफेमध्ये काटकोनाकार रचना असलेल्या चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात स्तूप कोरलेला आहे अर्धवर्तुळाकार, आणि भिंतीवर अस्पष्ट असे चित्रावशेष बुद्धांच्या विविध रूपातील भावमुद्रा दर्शन घडवतात. बघू शकतो आपण अस्पष्ट असे चित्र झालेले, खूप काही असं दिसून येत नाही, कारण ते कसे होते पहिले हे आता उलगड लागू शकत नाही जर लावायचे म्हटले तरी. बघू शकतो आपण छान असे चित्र होते. जेव्हा ते असतील त्यावेळेस तर किती सुंदर दिसत असतील, आपण ह्याचा विचार करू शकतो. तर आता 10 नंबरची जी लेणी आहे ती हीनयान मंदिर आहे. जवळपास यामध्ये 40 खांब आहे. तर इथे जे असे पडदे लावले त्यामध्ये AC लावलेला होता त्यांनी मध्ये, कारण काही कारण असेल दगडाचं वगैरे, किंवा हे जे चित्र रंगवलेले आहे त्यामुळे थंडावा ठेवण्यासाठी त्यांनी तिथे AC वगैरे लावलेले. काही लेख इथे कोरलेले, छान रंगीत चित्र लावलेले, त्यावर त्यांनी आता वरून काच वगैरे लावलेले, कारण प्रत्येकजण हात लावून बघतं त्यामुळेच हे खराब झालेले. वरही बघू शकतो आपण अर्धगोलाकार याच्यामध्ये काम केलेलं आहे 10 नंबरच्या लेणीमध्ये. तर इथे आम्ही फोटो वगैरे पण काढले. त्यानंतर गेलो पुढच्या लेणीमध्ये. तर 11 नंबरची जी लेणी आहे तिथे सभामंडप मोठा आहे, आणि आतील भागात पूजास्थानी भगवान बुद्धांची आकृती. तरी ती जी माहिती सांगते मी पुस्तकातून वाचून सांगते, कारण आम्ही जी पुस्तक घेतलेलं होतं आणि आम्हालाही खूप उपयोग झाला त्या पुस्तकाचा. आणि जे गाईड सांगत होते, विदेशी पर्यटक असतात जे गाईड घेतात आणि सांगतात, तर आपण इथे पुस्तक घेऊनही आपण माहिती मिळवू शकतो. ही जी मुद्रा असते त्या मुद्रा आता आपल्याला करायच्या सांगतात, काही दुखलं वगैरे की. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किती पहिल्यापासूनचा हा शोध आहे की या मुद्रा वगैरे, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ध्यानधारणा. तर मी पण बसली होती इथे थोडा वेळ ध्यान करत, कारण खूपच छान वाटत होतं आणि खूप शांतता होती. कारण काही लोक येतात आणि बाहेरूनच बघतात. तर इथून हा भाग दिसत होता समोरचा. तर समोरचा जो पॉईंट आहे, ज्या समोरच्या डोंगरावरचा, तिथून ही लेणी जो इंग्रज अधिकारी आहे त्याला दिसली होती. तर त्यांनी बघितलं की काय आहे म्हणून. तर 14-15 नंबरच्या लेणीमध्ये काही एवढं असं काही विशेष नाही आहे, त्यामुळे फक्त त्यावरून बाहेरून कोरल्या आहे आणि मध्ये छोट्या छोट्या खोल्या आहे आतमध्ये. आम्ही आलेलो होतो, आम्ही आरामात सगळं बघत होतो, कारण आम्हाला सगळं बघायचं होतं. आणि आता सगळ्यात शेवटची म्हणजे 16 नंबरची जी लेणी आहे त्यामध्ये खूपच महत्त्वपूर्ण असे चित्र होते. बुद्धांच्या जीवनावरची घटना होत्या यामध्ये. डाव्या बाजूला बुद्धांचे चुलत बंधू नंद दाखवण्यात आले होते, तिथे लिहिलेली होती माहिती त्यांनी. आणि 16 नंबरच्या याच्यामध्ये खूप असे चित्र होते. सांसारिक सुखाचा त्याग करून भिक्षुक बनले. एका दृश्यात नंदाची माता दाखवण्यात आली आहे. कथकली नृत्याचं इथे चित्र आहे. पूजास्थानी विशाल बुद्धांची मूर्ती आहे. हत्ती, घोडे, मगरीचे चित्र इथे पाहायला मिळतात. सुंदर छतावरील चित्रकला पाहायला मिळते, कारण 16 नंबरच्या गुफेमध्ये खूप असे चित्र वगैरे भगवान बुद्धांच्या इथे बाहेर छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहे. प्रत्येक मुद्रा इथे दिलेली आहे त्यांची. आणि 17 नंबरच्या याच्यात त्यांच्या जीवनावरील घटना आहे. आणि सभा मंडपही सुंदर आहे, बुद्धांची मूर्ती आहे. तर अशा पद्धतीने आमच्या 16 खोल्याही बघून झाल्या होत्या. 17व्या खोलीत आम्ही गेलो होतो, आणि वरच्या ज्या 2 खोल्या आहेत त्या बंदही वाटतं कायमस्वरूपीसाठी. तर छान वाटलं. इथे थोडंसं आम्ही खाऊन घेतलं होतं, कारण भूक लागली होती बघून बघून. तर चालतही भूक लागली होती, खूप फिरावं लागतं म्हणून. तर कसं वाटलं नक्की कळवा. लाईक करा चॅनलला,
आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.